आपण पाहत आहात सत्याची बाजू मांडणारं हक्काचं न्यूज चॅनल M24 तास। नगराध्यक्ष आनंदराव मलगुंडे यांनी पाळला शब्द। ईश्वरपूरमधील शेतकरी बैल गार्डनच्या पुनरुज्जीवनाला सुरुवात। निवडणूक प्रचारादरम्यान दिलेली आश्वासने अनेकदा हवेत विरतात असा आजवरचा अनुभव आहे। मात्र ईश्वरपूरचे नवनिर्वाचित नगराध्यक्ष आनंदराव मलगुंडे यांनी आपला शब्द खरा करून दाखवण्यास सुरुवात केली आहे। प्रशासकीय कार्यकाळात दुर्लक्षित राहिलेल्या आणि दुरवस्थ झालेल्या आंबेडकर नगरजवळील शेतकरी बैल गार्डनच्या स्वच्छतेचे काम हाती घेत मलगुंडे यांनी शहराच्या सौंदर्यीकरणाचा श्रीगणेश केला आहे। पेठ सांगली या मुख्य रस्त्यावर असलेले हे गार्डन ईश्वरपूर शहराच्या वैभवात भर घालणारे केंद्र होते। या ठिकाणी असलेला शेतकरी पेरणी करतानाचा पुतळा, बैलजोडी आणि काढणीला आलेले ज्वारीचे पीक दर्शवणारे देखणी पुतळे प्रवाशांचे आकर्षण होते। मात्र गेल्या 4-5 वर्षांच्या प्रशासकीय कार्यकाळात या गार्डनकडे अक्षम्य दुर्लक्ष झाले होते। बागेत मोठ्या प्रमाणात झाडे झुडपे वाढली होती, तर पुतळ्यांची अवस्थाही बिकट झाली होती। यामुळे शहराच्या सौंदर्याला बाधा येत होते। नगराध्यक्ष आनंदराव मलगुंडे यांनी निवडणूक प्रचारादरम्यान शहरातील बागांचे पुनरुज्जीवन करण्याचे आश्वासन दिले होते। पदभार स्वीकारल्यानंतर त्यांनी तातडीने याकडे लक्ष दिले। आज या गार्डनमधील वाढलेली झाडे झुडपे तोडून संपूर्ण परिसराची स्वच्छता करण्यात आली। बागेतील अनावश्यक वाढलेली झुडपे काढून परिसर मोकळा करण्यात आला आहे। लवकरच शेतकरी आणि बैलांच्या पुतळ्यांना आकर्षक रंग देऊन ते पुन्हा नव्याने उभे केले जाणार आहेत। प्रवाशांना आणि शहरवासियांना पुन्हा एकदा मनमोहक दृश्य पाहता येईल यासाठी विशेष नियोजन केले जात आहे। शहराचे सौंदर्य टिकवणे ही आपली जबाबदारी आहे। दिलेले आश्वासन पूर्ण करण्यासाठी आम्ही कटिबद्ध असून हे गार्डन पुन्हा एकदा ईश्वरपूरची शान बनेल, असे नगराध्यक्ष आनंदराव मलगुंडे यांनी सांगितले। तर मुख्य रस्त्याला लागूनच असलेल्या या गार्डनची स्वच्छता झाल्यामुळे प्रवाशांनी समाधान व्यक्त केले आहे। नगराध्यक्षांनी कामाला दिलेली ही गती पाहून शहरवासियांमध्ये आनंदाचे वातावरण असून ईश्वरपूरच्या विकासाला आता नवी दिशा मिळेल अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे।